everyone. In this video we are going to start the grammar 13th lesson. The name of the lesson is are, am plus ing. For that open page number 58 of your textbook. Okay, now let us start. Now see here, you can see the picture here. Okay, now let us start the reading of this. I can see all of them. Grandma is standing behind a tree. Post is hiding in the bushes. Gaurav and Amrita are sitting behind the bench. Now here जो रोबोट आहे तो आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहे आणि तो सांगत आहे हु इज डुईंग व्हॉट, कोण काय करत आहे त्यांनी सांगितलेलं आहे. हिअर आर सम वर्ड्स. इज स्टँडिंग म्हणजे उभी आहे. इज हायडिंग म्हणजे लपलेला आहे. देन आर सिटिंग मीन्स बसलेले आहेत. ओके, नाउ सी हिअर. वी आर प्लेइंग हाइड अँड सीक. ऑल माय फ्रेंड्स आर हायडिंग. आय एम लुकिंग फॉर देम. मॅक इज हेल्पिंग मी. आता परत आणखीन इथे बोल्डमध्ये तुम्हाला वर्ड्स दिसत आहे. वी आर प्लेइंग. आर प्लेइंग इज देअर. आर हायडिंग लपत आहोत. एम लुकिंग फॉर शोधत आहोत. इज हेल्पिंग म्हणजे मदत करत आहे. सो ऑल दीज जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सला काय आपल्याला दिसत आहे, सर्व वर्ड्सला किंवा सर्व व्हर्ब्सला आय-एन-जी आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे किंवा जोडलेलं आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज द यूज ऑफ आय-एन-जी. सो सी हिअर. We add ing to doing words to show what a person, animal or thing is doing right now. तर आपण कोणत्याही वर्डमध्ये स्पेशली व्हर्बमध्ये ing का ॲड करतो, कारण जेव्हा आपण एखाद्या व्हर्बमध्ये किंवा वर्डमध्ये ing ॲड करतो तेव्हा आपल्याला काय सांगायचं असते की एखादा पर्सन म्हणजे व्यक्ती, ॲनिमल म्हणजे प्राणी आणि थिंग म्हणजे वस्तू, ते काय करत आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज राईट नाव. राईट नाव म्हणजे आत्ताच्या क्षणाला ते काय करत आहे, म्हणजे आत्ताच्या क्षणी जी ॲक्शन घडत आहे, द ॲक्शन विच इज हॅपनिंग नाव. फॉर दॅट वी ॲड ing टू द मेन व्हर्ब. जो मेन व्हर्ब असतो किंवा जो शब्द असतो त्याला आपण काय ॲड करतो, ing. ओके, नाउ लेट अस लुक ॲट द एक्सरसाइज ए. Add ing to these doing words and then match them to the picture. काय करायचं आहे आपल्याला. ॲट फर्स्ट सोपं आहे. आपल्याला त्या वर्डमध्ये ing ॲड करायचं आहे आणि नंतर तो वर्ड जो आहे ज्या पिक्चरला परफेक्टली मॅच होतो त्याला जॉईन करायचं आहे. ओके, लेट अस सी. इथे काय फर्स्ट वर्ड ड्रिंक प्लस ing. कोणता वर्ड तयार होत आहे, DRINKING. ड्रिंकिंग म्हणजे पाणी पीत आहे. ओके, सो विच पिक्चर वी कॅन मॅच हिअर, द फर्स्ट पिक्चर ड्रिंकिंग. ओके, सो जॉईन इट लाईक दिस. सेकंड स्मेल प्लस ing म्हणजे काय करत आहे, स्मेल घेत आहे. SMELLING स्मेलिंग. नाउ इन विच पिक्चर यू सी दॅट द समवन इज स्मेलिंग समथिंग. यस, हिअर इन दिस पिक्चर वी सी दॅट अ गर्ल इज स्मेलिंग अ फ्लावर. सो जॉईन दिस to the number 2 like this. Okay, now see the third one. Jump plus ing. Jump means what? Jump means उड्या मारणे. Jumping म्हणजे काय मग, जम्प म्हणजे उडी आणि जम्पिंग म्हणजे काय तर उड्या मारणे. Now who is jumping? Yes, here in this picture we see that a boy is jumping. Okay, now the fourth one. Wash plus ing. Wash म्हणजे काय, धुणे आणि त्याला ing लागल्यानंतर काय, WASHING वॉशिंग. वॉशिंग म्हणजे काय, धुत आहे. हिअर इन दिस पिक्चर वी कॅन सी दॅट अ बॉय इज वॉशिंग हिज हँड्स. सो जॉईन इट लाईक दिस. नाउ सी द लास्ट वन. ईट प्लस ing. ईट म्हणजे काय, खाणे आणि त्याच्यात जर आपण ing ॲड केला तर काय होईल, इटिंग म्हणजे खात आहे. नाउ सी हिअर हु इज इटिंग. हिअर वी सी दॅट द काऊ इज इटिंग ग्रास. So join this word eating to the cow. Okay, in this way you have to complete this exercise in your textbook. Now let us see question number B, page number 59. Okay. Look at the pictures and say what the people are doing. Pictures बघायचे आणि सांगायचं आहे की people काय करत आहे, म्हणजे लोक काय करत आहे. Use is, are or am with a doing word plus ing. आणि आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचे is, are आणि am. आणि जो डुईंग वर्ड आहे त्या डुईंग वर्डला आपल्याला त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, ing. ओके, हिअर आर द ऑप्शन इन द बॉक्स. बॉक्समध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. ओके,
द बॉईज ब्लँक क्रिकेट. आता बॉईज काय करत आहे, दे आर प्लेइंग क्रिकेट. सो हेल्पिंग वर्ब कोणता घ्यायचा आहे आपल्याला, आर. दे आर आणि प्ले प्लस ing. So the boys are playing cricket. Okay. Now see the second one. The children a song. Now children is plural, that's why we will take their are. The children are, what are they doing? Are they standing? Are they singing? Yes, they are singing. So singing. They are singing a song. Now third one. Preeti a picture. Now what is Preeti doing here? Is she painting? Yes, she is painting. Preeti is. Why we take the is here? Is का घेतला? कारण प्रीती एकटीच आहे, सिंगुलर पर्सन आहे. इज पेंटिंग. पेंट काय आहे, डुईंग वर्ड, आणि त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलेला आहे, ing. ओके. प्रीती इज पेंटिंग अ पिक्चर. इन दिस वे यू हॅव टू कंप्लीट द रिमेनिंग 3 sentences in your textbook. You have to take the help of the options in the box. Okay. Now come to the page number 60 of your textbook. Okay. Look at the question number C. Look at the pictures. Pictures बघायचे आहेत. Complete this passage by choosing doing words from the box, adding ing and using them with is, are or am. One has been done for you. आधीच्या एक्सरसाइज सारखंच करायचं आहे आपल्याला. हेल्पिंग वर्ब घ्यायचे आहे, एम इज आर, आणि जो डुईंग वर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ing ॲड करायचा आहे. ओके. देन लेट अस स्टार्ट नाउ. हिअर आर द ऑप्शन्स इन द बुक. In the box, sorry. A man is sitting under a tree. He is reading a book. He is reading a book. Okay. Now he is wearing a cap. You can see the cap in the picture. He is wearing a cap. Cap. Okay. There is a squirrel next to him. It is holding a nut in its hand. There is a monkey on another tree. It is eating banana. 2 baby monkeys are climbing up the tree. Okay. 1 duck and 3 ducklings are swimming in the lake. 1 duckling is standing near the lake. Okay. Some birds are flying in the sky. You have to observe the picture while doing this. Okay. 2 boys are playing with the ball. Okay. And 1 girl is blowing pretty soap bubbles. Is blowing. Okay, in this way you have to complete this exercise in your textbook, and while filling the blanks you have to observe the picture and see the option in the box. Picture observe करायचा आहे, बॉक्स मधले ऑप्शन्स बघायचे आहे, आणि त्याला काय ॲड करायचं आहे, डुईंग वर्डला ing ॲड करायचं आहे, आणि सोबतच am, is, are हे हेल्पिंग वर्ब सुद्धा तुम्हाला काय करायचे आहे त्या ठिकाणी यूज करायचे आहे. ओके. देन बाय.